ए काय रे कुठं चाललंय या नाही इथं बसायला. ए बाबा, लग्न आलं आता माझं, जबाबदार आहे माझ्यावरती. बायकोय घरी, पोर बाळ बनवायची आहे. तुझ्या नाही का मी रिकाम टेकड्या निघ. काम धंदे कर, जरा टमाटे बटाटे आण. फालतू मला करतोय चौकात. बाई, लग्न लय भारी गोष्ट आहे. मी काय म्हणतो, तू पण करून टाक. अरे माझं झालंय ऑलरेडी. असं झालंय का? परत कर, अजून एक कर. त्याला काय लागतंय? हॅलो मॅडम, रिमेंबर मी ओल्ड कस्टमर. मिस्टर पाठक या ना. ऍक्च्युली हा माझा फ्रेंड आहे, तर तुम्ही जरा तुमचं टॅरो कार्ड सेशन करून सांगा का की याचं लग्न कधी होणार आहे. बघूया ना. पण काय नाव तुमचं? करण. एक काम करा, ह्याच्यामध्ये कोणतेही एक कार्ड चूज करा आणि मला द्या. अहो ह्याच्यामध्ये तर असं दिसतंय की पुढचे 2-3 वर्ष तुम्ही लग्नाचा विचार पण नका करू. का नाही केलं पाहिजे? कारण पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला दुसऱ्या थिंग्स वर फोकस करायला पाहिजे, असे व्हायब्रेशन आणि एनर्जीज येतात. कुठले थिंग्स? तिच्या लाईफ मध्ये काय थिंग बिंग काही नाहीये. अरे ऐक ना, मी ऐकलंय की लग्नानंतर प्रेम कमी होतं. ए नाही, अरे असं काही नाहीये रे. आता माझं आहेच की प्रेम, फक्त दुसऱ्या बाईवर आहे. प्रेम आहेच आहे. याचं अजून एक रिडिंग करून त्याला सांगता का की याचा साखरपुडा कधी होईल? अहो मी एकदा सांगितलं ना, 2-3 वर्ष लग्नाचा विचार पण नका करू. तुला तर कळलं असेल या मॅडमचं रिडिंग किती परफेक्ट असतं. सगळे कस्टमर्स यांचे हॅपी आहे, 5 स्टार रेटिंग आहे. तुला लाईफ मध्ये तसंही काही काम बिम नाहीये. ते काम का नाहीये ते तू यांना विचार, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, आणि यांचं टॅरो कार्ड सेशन नक्की घे, तुला कामच पडेल. कळलं का? हो. चल आता यांची फी भर आणि चल घरी. ते पैसे नाही. पैसे नाही ना, एक काम कर, बिल्डिंग मध्ये खाली उडी मारून जीव दे.